नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लातूरमध्ये सोमवारी रात्री कार्निवल रिसॉर्टमध्ये एक कार्यक्रम झाला. इथल्या क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होता. या पदग्रहण समारंभाला क्रीडाईचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल तावरे, त्यानंतर स्थानिकचे सगळे पदाधिकारी, नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर धर्मवीर भारती आणि लातूरचे आमदार अमित देशमुख, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व लातूर महापालिकेचे आयुक्त देविदास जाधव उपस्थित होते. साधारणपणे 2-2.5 तासाचा हा कार्यक्रम झाला. दर 2 वर्षांनी पदाधिकारी बदलतात. नव्या पदाधिकाऱ्यांना जुने पदाधिकारी पदभार देतात, असा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये ज्या अनेक चांगल्या बाबी घडल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. काय आहे, लातूरच्या क्रीडाईला मागच्या 2 वर्षात राज्यस्तरीय 7 पुरस्कार मिळाले. आणि क्रीडाईचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नवीन प्रफुल्ल तावरे, हे मूळचे बारामतीचे आहेत. आणि ते आपल्या भाषणात असं म्हणाले की लातूर पॅटर्न हा केवळ शिक्षणात नाही तर बांधकाम क्षेत्रात देखील आहे. लातूरच्या बिल्डर्सनी जे काम केलं आहे त्याची दखल महाराष्ट्र नाही तर देश स्तरावरती घेतली जाते आहे. दर्जेदार ते कामं करतायत. अनेक विषयांमध्ये त्यांचं योगदान हे महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. एक चांगली बाब. त्यांच्या भाषणानंतर देविदास जाधव हे महापालिकेचे आयुक्त आहेत. ते असं म्हणाले की गेल्या 15 वर्षामध्ये लातूर शहराची लोकसंख्या ही 100% वाढली आहे. साधारण 25 ते 30% वाढ होते, पण इथं 100% ग्रोथ आहे. 3 लाख लोकसंख्या होती ती आता 6 लाख आहे. आणि आजूबाजूच्या जवळच्या गावांची जर संख्या गृहीत धरली त्यातली वाढ तर ती 10 लाखापर्यंत पोहोचली आहे. पण वाढत्या शहरामध्ये वाढत्या समस्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या असेल, पार्किंगची समस्या असेल, आणि या सगळ्या विषयामध्ये क्रीडाईचं आम्हाला योगदान पाहिजे अशी त्यांनी सूचना केली. आता या कार्यक्रमात संभाजी पाटील निलंगेकर हे यांचं भाषण अगोदर झालं. आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले की आम्हाला बारामतीकराकडून लातूरचं कौतुक ऐकल्यानंतर बरं वाटलं, म्हणले छान वाटलं. असं सांगत ते असं म्हणाले की काय झाले, म्हणले की हल्ली प्रश्नांच्या विषयामध्ये अनेक वेळेला त्या कार्यक्रमात जे धर्मवीर भारती आहेत त्या धर्मवीर भारतीने अमित देशमुखांच्या हे बद्दल उद्गार काढले. ते भावी मुख्यमंत्री आणि ही जनतेची भावना आहे वगैरे असं हे पॉलिटिकल लोकांबद्दल बोललं जातं. तो धागा पकडत संभाजी पाटील म्हणाले, अहो स्तुती करा पण किती, आत्ताची परिस्थिती काय काय आहे बघताल की नाही. झालं काय, म्हणाले की आता अमित देशमुखांना देखील अजून आपण सत्तेमध्ये नाहीत, आता विरोधी पक्षात आहोत हे ते विसरलेत. लातूर महापालिकेमध्ये विरोधी पक्षातली मंडळी जाऊन अधिकाऱ्यांची बैठका घेतात आणि सत्तेत असणारी मंडळी मोर्चा काढतात पाण्याच्या प्रश्नावरती. म्हणजे आम्हाला सवय लागली, म्हणजे 14 वर्ष आम्ही विरोधात होतो आणि त्यामुळे सत्तेत आलो त्याचं भानच नाही आहे. आणि हे सत्तेत राहिले असल्यामुळे आता विरोधी पक्षात आहोत याचं भान विसरलेत. आणि ते म्हणाले की अमित देशमुखांना विरोधी पक्षाचं काम कसं करायचं असतं याचा क्लास मी घेतो आणि सत्ताधारी पक्षांनी कसं काम करायला पाहिजे हा क्लास अमित देशमुखांनी आमच्यासाठी घ्यावा, अशी टाकाटाकी ते केली. आणि ते असं म्हणाले की खरं म्हणजे व्हायला काय पाहिजे, एकूण शहराचा विकास, ध्येय धोरणं या विषयामध्ये एका व्यासपीठावरती कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि लातूरात असा कार्यक्रम घेण्याची गरज आहे. वाहतुकीची समस्या हा तर जगाचा प्रश्न आहे. जगभर अशा कॉन्फरन्सेस होतात. त्यामुळे त्या स्तरावरती जाऊन काय उपयोग प्रयत्न केले जातात आणि आपण काय बदल केले पाहिजेत
या विषयामध्ये त्यांनी सूचना मांडल्या आणि ते असं म्हणाले की लातूर शहराच्या विकासाच्या प्रश्नावरती, निवडणुकीचं राजकारण हा भाग वेगळा, विकासाच्या प्रश्नावरती अमित देशमुख आणि आम्ही पक्षीय भेद विसरून एकत्र राहू, लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेला अगदी अर्ध्या रात्री आम्ही सोबत असल्याचे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर अमित देशमुखांचं भाषण झालं आणि ते भाषण भरपूर गाजलं. अमित देशमुख असं म्हणाले की संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं म्हणे की विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे. अगदी बरोबर आहे म्हणे. सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत ते सुटले गेले पाहिजेत. प्रश्नांची अडवणूक व्हायला नको. कारण आम्ही राजकीय मंडळी लातूरमध्ये यापूर्वी विलासराव देशमुख असू देत, शिवाजीराव पाटील निलंगेकर असू देत किंवा शिवराज पाटील चाकूरकर असू देत, ते कधीच अधिकाऱ्यांना फोन करून माझा माणूस आहे ह्यांचं काम करा असले फोन कधी आत्तापर्यंत केले गेले नाहीत. आणि म्हणे माझं आत्ता आमदारकीचं 16वं वर्ष आहे, पण गेल्या 16 वर्षात मी कधीही अमुक काम करा असं फोन केला नाही. जेव्हा आता राजकीय पक्षांचा जर त्रास होत नसेल तर मग सामान्य माणसांचे प्रश्न सोडवायला अधिकाऱ्यांना काय अडचण आहे. आणि जर हे प्रश्न सुटले नाहीत तर मात्र त्याच्यासाठी मी आणि संभाजी पाटील निलंगेकर दोघं एकत्र मिळून काम करू प्रश्न सोडवण्यासाठी. आणि त्यानंतर अमित देशमुख म्हणाले की संभाजी पाटलांनी सांगितलं की एका व्यासपीठावरती आपण उपस्थित राहून चर्चा केली पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजेत. अहो म्हणले तुम्ही ज्या पद्धतीने तुमची वाटचाल चालली आहे म्हणजे भाजपची, विरोधी पक्ष शिल्लक ठेवत नाहीत म्हणले. त्याच्यामुळे आता चर्चा करायला व्यासपीठावर पक्ष तर पाहिजे शिल्लक. आगामी काळात तरी काही शिल्लक फार राहील असं मला वाटत नाही, असं विनोदाने बोलत भाजपच्या एकूण चाललेल्या वाटचालीबद्दल ती टिप्पणी केली. आणि त्यानंतर अमित देशमुख असं म्हणाले की लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राजकीय पक्ष मतभेद सगळे विसरून बिलकुल काम करणार, इथे कुठलीच अडचण येणार नाही. आणि देवीदास जाधव यांचा संदर्भ देत ते म्हणाले की 15 वर्षामध्ये 100% वाढ झाली आहे, लोकसंख्येमध्ये वाढ आहे, शहरामध्ये घरबांधणीमध्ये वाढ होती आहे आणि सगळं शांततेनं चाललं आहे. संभाजीराव तुमची काही अडचण नाही ना. कारण एरवी या विकासाच्या विषयावरती निलंगेकर निवडणुकीच्या काळामध्ये जोरदार भाषणं करत होते, त्याचा हा संदर्भ होता. अमित देशमुख असं म्हणाले की निवडणुकीच्या काळात निलंग्यात माझं लक्ष म्हणले लातूरमध्ये कमी, निलंग्यात जास्त. आणि संभाजी पाटील निलंगेकरांचं देखील निलंग्यात कमी, लातूरमध्ये लक्ष जास्त. याच्यामुळे दोघांचं काय झालं हे दोघांना माहीत आहे. जे अगदी काठावरच्या मतावरती दोघे निवडून आलेत हा संदर्भ होता. आणि ते असं म्हणाले की बाबा पक्षीय राजकारण त्या वेळेला आम्ही केलं, पण आता विकासाच्यासाठी आम्ही एकत्र राहू. बऱ्याच वेळा संभाजी पाटील बोलताना देशमुख गडी अशी टिप्पणी करतात. आणि यात खिरडाईचे जे नूतन शहराचे अध्यक्ष आहेत उदय पाटील, ते बोलता बोलता असं म्हणाले की संभाजी पाटील याच्याऐवजी संभाजी देशमुख असा उल्लेख केला. आणि त्यानंतर ते थांबले. देशमुख जे आहे ना म्हणे त्यांची सासरवाडी पण आहे. त्याचा संदर्भ देत अमित देशमुख असं म्हणाले की संभाजी पाटलांना म्हणले गडीबद्दल भयंकर राग आहे, क्षणभरासाठी का होईना त्यांना देशमुख करून टाकलं म्हणले उदय पाटलांनी. अहो आमच्याकडे जरा बघा. मग पुन्हा त्याचा संदर्भ किंवा आमच्या सासरवाडीच आहे देशमुख, सासरवाडी देशमुख असतानाही देशमुखीवर किती राग आहे अशी टीका टिप्पणी त्यांनी केली. आणि लातूरच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र राहून मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आम्ही काम करू, लोकांचे प्रश्न सोडवू असं सांगितलं. चर्चेत असं होतं, लोकांना वाटलं अरे बाबा तुम्हाला हे जे आता सुचतं ना असं निवांत क्षणी, आता काय झालंय की अमित देशमुखही निवांत आहेत आणि संभाजी पाटलांनाही पक्षाने निवांत ठेवलंय. तुम्ही निवांत आहात म्हणून तुम्हाला सुचतं, पण जेव्हा तुम्ही पदावरती होता तेव्हा जिल्ह्याचा समतोल विकास वगैरे हे जे विषय आहेत या विषयामध्ये का पाहत नाहीत, तेव्हा हे का सुचत नाही. ठीक आहे,
अन्य जिल्ह्याच्या मानाने आपल्याकडे फार चांगलं चाललं आहे, पण हे अधिक चांगलं व्हावं, अधिक गतीनं सगळा कारभार व्हावा, यासाठी एकत्र येऊन सगळे मंडळींनी विकासाच्या विषयावरती चर्चा का होत नाही, हेवेदावे का केले जातात, हा विषय आहेच ना. पण कसं आहे की दोघेही निवांत असल्यामुळे आता शिळोप्याच्या गप्पा माराव्यात त्या पद्धतीने की आता दोघांनाही 16-16 वर्ष झालीत. संभाजी पाटील निलंगेकरांचं हे आमदारकीचं 16वं वर्ष आहे आणि अमित देशमुखांचंही 16वं वर्ष आहे. 16वं वर्ष धोक्याचं असं म्हटलं जातं, पण यांचं समजुतीचं आहे असं आपण समजूया. कारण दोघांनी जे उद्गार काढले ते दोन्ही बाजूने समजुतीचे आहेत. आता ही समजूत किती दिवस टिकते, एकत्रपणे ते कसं काम करतात, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोघांनी त्यांचं जे गुळपीट जमत होतं तसं गुळपीट आगामी काळामध्ये संभाजी निलंगेकर आणि अमित देशमुख यांचं जमणार आहे का पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी होईल. कारण त्याही दोघांमध्ये वाद झालेच होते. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुखांमध्ये वाद झाले नव्हते असं नाही. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, असं गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता पानगावच्या सभेमधून. माझी दोस्ती बघितली, दुश्मनी बघा, हे पण झालं होतं, पण अर्थात त्यांनी दोस्ती टिकवली. आता असं पुढे मध्ये काही वितुष्ट येऊ नये आणि विकासाच्या विषयावरती या दोघांनी जर एक राहिले तर नक्कीच लातूर जिल्ह्याचं भलं होईल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.